कुणी कुणाला आलिंगन देत नाही बरं का, नीट आहे का? ओळखच नाही आलिंगन दिलं असं होईल का? घडूच शकत नाही. छोट्या ओळखीला आलिंगन घडूच शकत नाही. नॉर्मल ओळख असेल तर तो माणूस दिसला फक्त पुढचा माणूस स्माइल देतो, चलो बाद झाला तुझा पाहुणचार, निघ, तुझी तेवढीच लायकी. म्हणजे स्माइल देऊन माणसं वाटायला होत्या समजायचं मापतच ओळख आहे. त्याच्या पुढे दुसते असेल तर हातात हात आहे, जय हरी. त्याच्या पुढे दुसते असेल तर खांद्यावर हात आहे. आणि जीवलग मैत्री असेल तर आलिंगन आहे. आलिंगनाची स्टेप लक्षात. किरकोळ प्रेमाला आलिंगन होऊच शकत नाही. विडवलं प्रेमाचं सर्वोच्च टोक, वरची आवाज थोडी कमी ठेव करायची, म्हणजे आलिंगन आहे. बर, म्हणजे प्रेम असेल तर आलिंगन देत असं तुमचं म्हणणं आहे का? हो असं, पण हे बी खरं होत नाही का? प्रेम असेल तरच आलिंगन दिलं जातं असं सुद्धा ठामपणे ह्याच्यावर शिक्का मारता येत नाही. कारण आलिंगनाचे प्रकार आहेत दोन. प्रेमाचं आलिंगन वेगळं आणि द्वेषाचं आलिंगन वेगळं. अंतकरणामध्ये कपट असेल, मनामध्ये मळ असेल आणि डोक्यामध्ये राजकारण असेल तरी सुद्धा आलिंगन दिलं जातं. विडवलं द्वेषाचं आलिंगन वेगळं आणि प्रेमाचं आलिंगन वेगळं. आधी द्वेषाचं सांगतो मग प्रेमाचं सांगतो. 5 पांडव युद्धामध्ये विजय प्राप्त झाला आणि विजय हा सत्याचाच होत असतो. भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नाही. उशिरा न्याय मिळणार, काटाच बसणार. खरं राज्य पांडवांचं होतं, त्यांना मिळालं. आणि खरी भांडणं पेटवणारा जो होता धृतराष्ट्र, परत त्यांच्याच भाकरी खावा लागल्या म्हातारपणात. आणि जेवता जेवता एक दिवशी धृतराष्ट्र भीमदादाला म्हणतो, भीमा 100 मुलं मिली रे, आठवण येते मुलांची, पण तुमच्याकडे बघितलं की तुम्ही माझी मुलं आहेत असं माझं मन मला सांगतं. आणि तुझ्याकडे बघितलं की मला माझ्या दुर्योधनाची आठवण येते. आणि कधीतरी असं वाटतं की तू माझा मुलगा आहे आणि मुलगा समजून तुला आलिंगन द्यावं. कोण म्हणतंय? धृतराष्ट्र. कोणाला? भीमाला. हे आलिंगनात प्रेम आहे का? प्रेम नाही, कपट आहे. गोड बोलून जवळ बोलवायचा होता आणि दाबायचा होता. की लय गोड बोलणार बी धोकादायक असतात बरं का. जी लय गोड बोलतात आपल्याला ती कधीच मतदान करीत नाहीत. लिहून घ्या तुम्ही. उघड उघड दुश्मन परवडला. पुढच्या सभेत राहून आपले षडयंत्र ओपन करतो, पण संघ राहून गद्दारी करणारे सगळ्यात भयानक जातोय. विडवला आणि भाषेमुळे कळत नाही नेमका ह्याच्यावर किती विश्वास टाकाव. तुकोबरांचं एक प्रमाण आहे. मैंद मुखीचा कोबळा, भावा अंतरीचा निराळा, भावा अंतरीचा निराळा, भावा अंतरीचा निराळा, मैंद मुखीचा निराळा, भावा अंतरीचा निराळा, भावा अंतरीचा निराळा, भावा अंतरीचा निराळा, मैंद मुखीचा निराळा, भावा अंतरीचा निराळा, भावा अंतरीचा निराळा, भावा अंतरीचा निराळा. बसणारे जरा फ्रेश बसा बरं, का तुमचे जीवनाची याच झाल्या ते. जरा मोकळं बसा, जरा हाताना टाळी मुखानं नाम असं प्रसन्न बसा जरा. काय टेन्शन नाही. एक माझ्या गिरीत हसतच नव्हतं. टाळी वाजून विठ्ठल म्हणे ना मला, आणि दुसऱ्याला टाळी वाजून द्या, त्याचा हात दाबायचा. मला त्याचा का हात दाबतो? मला माझ्यावर कर्ज आहे, आम्ही फेडाव का काय? बोंबलत फिरला मूर्खा. येतेत किती जाते हिशोब ठेवू ना. 10 कमान 5 खर्च का होईन का कर्ज? 10 कमी तो इच्छिप येतो. बिस्लरी पिणं म्हणजे दुसरं ध्यानात येते. आणि हराळमध्ये तर कोणाच कर्ज नसतो. जर एखाद्या असले तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. कर्जवाले म्हणताना आताशे आधार भेटला. होऊन दे कर्ज, भेटलं तर भेटलं नाही मार्द. पोरगा आहे ना मर्द, परत भरायचा अर्ज, काढायचं कर्ज, पण मोकळं बसायचं. विठ्ठल मैंद मुकीचा कोवळा. असं कवळच बोलणं असतं काय कायचं, नुसतं शेलकच शेंड्याच बोलणार. त्यांची भाषा ऐकली ना आपल्याला सुद्धा वाटतं हे आपल्या का कोणाच प्रेम करीत नसेल. तेव तर खरा राजकारणी असतो. तोंडावर बघा ना काय, वा 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 वा, तुमच्यासारखा माणूस आपल्या गावात नाही. तोंडावर पुढे गेल्या भांगार येते, त्यांनी तर वाटोळ केलंय. ही मैंद ह्याला म्हणायचं बरं का. तोंडावर गोड बोलतो, माग काड्या करतो. वेडलं तशी धृतराष्ट्राची भाषा गोड आहे. भीमा, ए राजा बाळा, तुला आलिंगन देण्याची माझी अंतकरणात इच्छा. बिंबी येड्यावानीच कर. भीमाला वाटलं खरंच काकाच्या मनातला राग गेला काय नको. भाषा ऐकल्या काकाच्या मनात मिटून घ्यायचं दिसतंय काय नको. भीम म्हणला, काका मी तुम्हाला आलिंगन देतो, पण आज नाही, उद्या देणार.
भीम खुश झाला. जिकडे सोशल मीडिया व्हायरल करून आणि बातम्या बी व्हायरल झाल्या. काका पुतण्याची भेट. काका पुतणे काय देत आहेत का? काका पुतण्याने तर पर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं नाही. काका पुतण्याचं राजकारण आताच नाही, पहिल्यापासूनच आहे. आता फक्त उप जरी आलंय. विठ्ठल सगळीकडे बातमी काका पुतण्याची भेट. देव बसले होते व्हॉट्सअप खेळत. मोबाईल होता का त्यावेळेस? भगवंताच्या मोबाईलवर आलं की भीमदादा धृतराष्ट्राला आलिंगन देणारे. डायरेक्ट भीमाला फोन केला. अरे काय बातम्या सर, खरं आहे का? म्हणले हो. जगायचंय का? म्हणले तुला. हो. जगायचं असेल तर काकाला आलिंगन द्यायचं नाही. काकाच्या बोलण्यावर जाऊ नको. हा काका इतका सोपा नाही. भीम म्हणला देवा आपण सोबत मीटिंग करून विषय हाताळू. फोनवर बोलण्यात मजा नाही. कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होण्याची दाट शक्यता आहे. सध्या जमाना यागळा आहे. हे असे महत्वाचे विषय लाईव्ह मध्ये हाताळले पाहिजेत. अशा कॉल रेकॉर्डिंगवर हे क्रिटिकल विषय, विघातक विषय, स्फोट करणारे विषय आपण बैठकीत ठीक आहे म्हणले. घेतलं बोलून. भीमा तुला जिवंत राहायचं असेल तर माझं एकच वाक्य ऐक. मेला तरी चालेल पण काकाला आलिंगन द्यायचं नाही. भीम म्हणला देवा इतका नाही हो वाईट माझा काका. आणि आमच्या घरगुती मॅटर मध्ये तुम्हाला डोकं लावायची काय गरज आहे? भीम देवाच तर आपलं. देव म्हणले भीमा तू तसलं शिकू नका. तुमच्या घराचा मॅटर तुला आता दिसला का? 18 दिवस तुझ्या भावाच्या रथाचं साधत्य केलं, युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला. ते काय आमच्या घरचा मॅटर होता का? अरे तुमच्या घरचं मिटवायसाठी आम्ही आमचं घरदार जाळलं ना. अरे मी राजा कुठला होतो आणि राहायला कुठं होतो? द्वारकेचा पांडवागरी. मी राजा, लहान मुलं बोल, मी राजा द्वारकेचा आहे. राहिला कुठं? पांडवागरी. अरे माझा मतदारसंघ कोणचा? मी काम कोणत्या मतदारसंघात केली? तुम्हाला काही कळतं का नाही? म्हणले हे तुमच्या प्रेमासाठी आम्ही आमचं घरदार सोडलं ना. आता सांगतो का घरच्या मेटर मध्ये जेव्हा देवाने भीमाला झाडलाय मग भीमाला बरोबर तुमचं ती चित्र होतं. भीम ते देवाला तरी थोडंफार बुजत होतं, बाकीच्यांना तर मुजीतच नव्हतं. ती लय चित्रा माणूस होता. त्याला काय कोणाच्या पुढे जे हरी घालायची गरज? ती स्वयंभू माणूस होता. खपक्याच्या खपक्या. ते कोणाची गाठ पडल्या आधी जे हरी घालीत नव्हता, आधी ठोका टाकायचा आणि मग जे हरी घालायचा. भीमाचा स्वभावच चित्र होता. मग ताकद बी होती हो. हत्तीच्या शेपटाला धरण हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच येत नव्हता. हत्ती कुठे जात होता? सध्या सॅटेलाइट सोडतात का? उपग्रह फेकले फेकले हत्ती तिथे गेलता. काय पावर असेल भीमात? भीमात एवढी ताकद का होती? तर आईच्या हात चकल्याच्या भीमाचं पोट भरत नव्हतं. हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. पटत आहे का आईच्या हातचं? आता एक जण भीम जेवायला बसला, आईवरच धावला. आई कळत नाही, असली भाजी केली, परत स्वयंपाक करायचा नाही. माझ्याची गाठ आहे. भात कच्चा ठेवला ना, वरण पातळ केलं, चपात्या जाड केल्या, भाजीला चव नाही, परत स्वयंपाक बनवू नका. आई म्हणली मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. असं होय? आणि मग मस्त आहे की, पातळ आहे पण टेस्ट छान आहे. बुटाने हाणला पाहिजे. मूर्खा, इतका फरक कशा ताकती त्या? आईचा हातचा घास खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं बरं का. म्हणून ताकद होती. एकदा काय झालं, रुक्मिणी म्हणली मला भीमदादाला जेवायला बोलवायचं.
हे धृतराष्ट्राची भीमाची कथा 2 मिनिटं बाजूला ठेवा बरं का. आता ह्याच्यात उपकथा चालू ही नीट आहे का. 2 कथा मिक्स करू नका. हे भीमाला आईच्या हातचा केल्याशिवाय पोट भरत नाही. ह्याच्या एक छोटा सिद्धांत आहे. रुक्मिणीनं सांगितलं भीमदादाला बोलवायचं जेवायला. देव म्हणले, श्रीकृष्ण म्हणले, हो तुझ्या पाय पडतो, अख्ख्या गावाला जीव घाल, त्या जातीला बोलू नको, ती उघड पाडेन आपलं. म्हणजे तसं जमत नाही. माझा भाऊ भावा बहीण भावाचा नाही, आलाच पाहिजे. ह्यांचं लय भाव प्रेम असतं बचत गटाचं. त्यांचे इतकं भाव प्रेम. त्यांचा संसार बघा किती चिकट्याने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जाताना साडी घेताना अख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ना, त्याला बिड्या वड्या मिळाला, तुम्हाला साड्या मोकळा का. तेच बोंबलत फिरते, दुसऱ्याची तांबाखू खातून तुम्हाला काय साड्या घेऊन मर राहिलं ती. पण खायचं एकाच आणि गायचं एकाच, वरून मालकाला साडी दाखल भावाने घेतली. तो बी म्हणतो छान यार, तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या तर हे जरा बघत जा. असल्या त्या बहिणीत, बहिणीनच त्या बहिणी राहिल्या नाही, त्या लाडक्या बहिणी झाल्या तर इथं 9-9 हजार घेऊन कीर्तनाला आले तर इतक्या सोप्यात का ह्या. एकच हप्ता लेट झालं तर परत मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय माऊली पुढचा हप्ता. म्हणलं दम काढ ना, त्यांचा तर विस्तार होऊन दे ना. म्हणलं त्यांचे बी इतके आले तर त्यांनाच कळा ना, कोणाला बसवा कोणाला रसवा. या बहिणीने काही कमी आशीर्वाद दिलाय का. लाडकी बहीण दाजी मेला कागद वागू वागू, जाशी तू ते घरी जाशी तू. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला पिला होत्या ना. 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असते. तुझं वंडीचं टार्गेट आहे प्यायला बसल्यावर तेवढं. लाडकी बहीण चांगली यश नाही, फक्त शेवटपर्यंत जशी होती तशी ठेवा. विठ्ठल आणि बहीण लाडकीच असते. बहीण किती लाडकी असते ज्ञानोबा विसरा. राग आल्या ताटीचा दरवाजा बंद केला. निवृत्ती दादा थकले, सोपन काका थकले, ज्ञानोबा बाहेर आलेला. लाडक्या बहिणीने विनंती केली, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा. योगी पावन मनाचा. 11 अभंगाचा बहिणीनं भावाला केलेला उपदेश आहे. प्रत्येक बहिणीला सांगणे, घरी गेल्या गेल्या भावाला सांगा दादा, भांडणं म्हणजे रक्षाबंधन नाही. रक्षाबंधनची व्याख्या बहिणीनं भावाला सांगा दादा, तूच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन. आयुष्यामध्ये कधीच कुणाला फसवणुकीचे लावू नको चंदन. डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी तिला बहीण म्हणून कर वंदन. हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. हे खरं रक्षाबंधन आहे. हे बहीण भावाचं प्रेम टिकवा. आता बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळे. बहीण भावा दावा लावते, पैसे फेकन मग सहीला एक अर्ज टाकला की भाऊ लोक. सख्खे बहीण भाऊ तुटले, सध्या नवीन आले ते गुरु भाऊ तिकडं आले ते का. गुरु बहीण गुरु मामा सख्खे वारलेत का तुमचे. नाही गुरु असावा पण सख्याचा काय आहे का नाही विचार बुवा. बहीण भावाचे प्रेम. रुक्मिणी म्हणे तसलं जमणार नाही, भीमाला बोलवायचं. अगं ते लय खातय ग, आपलं पुरणार नाही, तसलं सांगू नका. देव म्हणले परत जर काय झालं कमी जास्त तर मी थांबणार नाही बरं का इथं, तुझं तू बघून घे. देवाने आधीच घाबरले. 100 आचार्य लावला ना रुक्मिणीनं भीमाला जेवायला. एकटं जेवाय होतं पण 100 आचार्य, 500 वाया चपात्या लाटाय. भीम बसला ना वदनी कवळ, जीत चोपाय सुरुवात केली बनता. चपात्याला चपातीच लागून त्यानं. आचार्य घामाघूम लाटणाऱ्या वाया म्हणल्या, सगळं गाव संगच बसले काय का जेवायला. त्याच्यातली एक म्हातारी म्हणजे बघूनच येते किती मोठी पंगत बसते. ती बाहेर तिला तर झाकच आले म्हणजे एकच जेवतोय की ग. ती आत आली सांगितलं म्हणजे चपात्या बारीक आपण रोज खातो अशा करू नका, जाड चपात्या बनवा. रोट चपात्या नाही चपाता, जाड बनवा म्हणले. काय नाही एकटंच आहे चट खाईन म्हणले. जाड चपात्या तरी बी मिळत बसाना. परत उंड मळायला लागली.
ओंड्यावर आलं, नुसती गोळ फेकायची भीमाकडे. भीमाने भीम म्हणला गोळ नाही, पीठ सुद्धा ठेवीत नाही म्हणला. पीठ हाणलं, भात संपला, वरण संपलं, आमटीचा आम्ही नाही. सगळी गडबड सुरू झाल्या. मग रुक्मिणी म्हणली, आता तिला कळालं देव का म्हणत होते, गावाला जीव घाल पण ह्याला नको. पण आता ताटावनं उठवायचा तरी कस काय. बरं, पत्रकार लाईव्ह करीत होते. बाजूला आले, देवाला फोन केला. देवाने रिंग वाजले की ओळखलं काय कुठाना झालाय ते. अहो त्याचं ते बघा ना, तुला म्हणत होतो का नाही, सगळ्याला बोलव. पण अहो पण आता पिता काय सांगू ना, तुझं तो मिठव. रुक्मिणीने डायरेक्ट नसच दाबली देवाची. देवा ठीक आहे, राहून द्या उपाशी. सगळे आले ते अख्खं गाव, पत्रकार आहे, लाईव्ह चालू आहे. आणि 2 मिनिटात बातमी होईल, व्हायरल होईल. देवाच्या घरी भीम उपाशी. इज्जत माझी नाही जाणार, इज्जत कुणाची जाणार आहे? हेडलाईन काय चालणार आहे? अहो मोठ्याचीच हेडलाईन चालती, मूर्खाला नाहीत लोक चर्चेत घेत. हेडलाईन तुमची इज्जत जाईन. तुमच्या घरी भीम उपाशी राहिला, काय राहिला तुमचं? आणि इकडे जगाला सांगता मी बोलवेल्यान, मी चालल्या वेल्यान, वृक्षाचे पानन करतो म्हणा, करतो म्हणा, अन्यथा करतो म्हण. घरातलीच माणसं उपाशी लागली मर राहिला. इज्जत क्रेज म्हणलं की मग देव दम काढीत नाही. देव क्रेज ते वजन आहे देवाचं म्हणलं. अरे रुक्मिणीने सांगितलं, एक काम कर, माझ्या रूम मध्ये जा, गाडग्यावर अशी उतरंडी ठेवली, वरून 3 नंबरच्या गाडग्यात गुळाचा खडा आहे म्हणले. ते गुळाचा खडाने भीमाच्या ताटात नेऊन ठेव. आणि फक्त एवढंच सांग की दादा हा आईच्या हातचा गुळाचा खडा आहे. मागल्या 2 महिन्यापूर्वी आई साहेब आल्या प्रसाद म्हणून, त्यावेळेस त्यांनी दिला होता. आईच्या हातचा खडा आहे. रुक्मिणी म्हणले देवा त्यांनी पीठ सुद्धा ठेवलं नाही. गुळाच्या खड्याची अगरबत्ती कुठं लावत? तू ज्यास डोकं लावू नको, जाऊन सांग फक्त आईनं दिलाय म्हणून. रुक्मिणी मातेने घेतला खडा आणि ताटात ठेवला. दादा आईच्या हातचा प्रसाद जरा करा तोंड गोड. खडा तोंडात टाकला, जाग्यावर ढेकर दिला. पुंडलिकावर दे उठलाच गडी बा. ती काय खायला बारीक नव्हतं, त्याच्यामुळे ताकद बी तशी होती मायबाप. आता खाणं नाही वजनदार, राहणं वजनदार नाही. काय मावळे सुद्धा वजनदार होते. वाघा संघ कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हंडा हंडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपतीला जाऊन मिळायचे. वजनदार मावळे होते. काय ताकद होते हनुमंतरांमध्ये. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसे डिरिंग करीत नाहीत, गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपके होताना आपल्याला येडेवानी करायला ग. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जळली. हनुमंत महाबली, हनुमंत महाबली, हनुमंत महाबली, हनुमंत महाबली. दाढी काव, दाढी दाढी आवाज, दाढी दाढी दाढी, हनुमंत महाबली, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, हनुमंत महाबली, दाढी रावणाची जाळी, जाग्या बुका केला. दाढी जाळे मिशा राहिले असते का? गाव बी जाळलं, जाळीली लंका. धन्य धन्य म्हणे तो का, ताकद सामान्य नाही, शरीर संपदा होती. आता काय शरीर संपदा राहिले का? आणि हनुमंतरामध्ये बी एवढी ताकद का होती? अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर दगड फुटत, वजरशील दूध हनुमंतराय पेलते. आता आईचं दूध राहिले का? इको कमी ठेवतो. आता पोरांना बाटली, जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टॉपनात बदल होतो. रबर जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची वाटी, त्याच्या तोंडात कोंबाची, पोरग झुळीत फेकायचं, आईनं बसायचं वाटतं व्हॉट्सअप खेळत. ते पोरग एकटे झुळीमध्ये हे करतं, वर पत्र्याकडे बघत. पोरं बघा तुम्ही पाहिल्यासारखे गुटगुटीत राहिले ना, त्यांची डोकी मडक्यावाने झाले, तर हातपायच्या काड्या सुख करता, दुखा हरता, कंबर दाबल्या, ते ढिरीत फुकले, ते वाकडी तिकडी झाले, तर येड्या बाबळीवनी. काय त्यांना आईचं दूध आहे का, आईच्या मांडीव खेळा भेटते का, आईच्या माईच्या पदराची उभं का? आता आई जीन पेंटवर रे. आईच मम्मी झाली आता, मम्मी मॉम झाली.
काय राव, ह्या खेड्यापाड्याने तरी धर्म ठेवून तुम्हाला खरं सांगतो, तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या बघितल्या, पदर कुंकू भारतीय संस्कृत शोभला अशी वेशभूषा असं बघितलं तरी जरा वाटतं थोडं महाराष्ट्रात कीर्तन चालू आहे. नाही तर काय या पुणे मुंबईला अरे कोण कोणाचे कपडे घालतं हेच कळना म्हण. वरचा थोडं कमी. परवा पुण्यामध्ये कीर्तन पुरुष मंडळींचा विभाग आणि महिलांचा विभाग असा वेगळा होता. आणि पुरुष मंडळींच्या विभागामध्ये एक पोरग त्याच्या बापाच्या मांडीवर बसलं होतं. लयच मोठमोठ्याने रडायचं. आम्ही मला किती रडते ते कीर्तन विक्षेप करते, उठा त्याला त्याच्या मम्मीकडे द्या. तो मला मीच मम्मी या. तर जीन पॅन्ट बॉबकट हेडफोन गॉगल चॅन मला काय माहिती मम्मी का. अरे कोण कोणाचे कपडे घालतोय बॉ. पण तुम्हाला तुमचे कपडे पुरा नका बॉ. पुरुषाच्या कपड्यावर का अतिक्रमण करताय बॉ. ज्याची त्याची मर्यादा लक्ष्मण रेषा काय आहे का नाही. आपण आपल्या धर्माला धोकादायक, दुसरा धर्म आपल्या धर्माला धोकादायक नाही. त्यांना टाइम राहिला नाही आपल्या धर्मात काड्या करा, त्यांना त्यांचा टिकवायचा पडलाय. आपल्यात निष्ठावान नाहीत, आपल्याला बाहेरच्यांच्या स्वीकारायची सवय लागल्यामुळे आपलं वाटोळ चालू आहे. आपण आपल्या धर्मावर आचार विचार सदाचार आपल्या जीवनामध्ये कसा असायचं प्रत्येकाने आत्मचिंतन करणं हे काळाची गरज आहे. विडवलं भीमदादाने सांगितलं, देवा आमच्या घरच्या मॅटर मध्ये तुम्ही डोकं लावू नका. देव म्हणे भीमा आलिंगन देऊ नको. देणार, एक काम कर मग द्यायचं तर जरूर दे, पण आलिंगन देण्याच्या अगोदर 2 मिनिटाचा वेळ मला दे. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मीटिंग भरली, राजसभा भरली आणि भरसभेमध्ये धृतराष्ट्राने केलं ना परिसर. भीमा हे राजा तू काल म्हणला होता ना आलिंगन देतो. आलिंगन ह्या शब्दाचं चिंतन चालू आहे बरं का. द्वेषाचं आलिंगन सांगतोय आणि मग प्रेमाचं सांगायचंय. नीट आहे का. हात पुढे केला आणि भीम उठला. देवाने खुणेला ग बस मरचीन तुझा दुसरा नंबर आहे म्हणले. आम्हाला पहिला कोणाचा आहे. देवाने त्याच रात्री लोखंडाचा पुतळा बनवून घेतला भीमाच्या आकाराचा. लांबी रुंदी उंची जाडी डिक्टो भीमच. भीमा म्हणून हात पुढे केला आणि दिला पुतळा पुढे सुरकून. ती काय दिसत नव्हतं, अंध होते. मिठी मारली, 100 मुलं मारली होती. किती राग असेल भीमाविषयी धृतराष्ट्राच्या मनात करा विचार. भीमा म्हणून आलिंगन दिलं, जीच कर 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 भीम दाबलाय. लोखंडाचा पुतळा होता पण जाग्यावर बुका केला. आणि मग भीम म्हणला आयो ह्याच्या जागेवर जर मी असतो जगलोच नसतो रे. तुम्हाला मला काका नको काकी नको, मला पहिलं जेवाय वाढा. मला निघूनच गेले ती. सिद्धांत संपला. उत्तर आहे का. धृतराष्ट्रानं भीमाला आलिंगन दिलं. आलिंगनात प्रेम आहे का. कपट देश राजकारण आहे अंतकरणातला मळे. हे झालं द्वेषाचं आलिंगन. असंच अजून एक आलिंगन आपल्या इतिहासामध्ये गाजलंय. शिवाजी हमारे गले लग जाओ. कोण म्हणतंय. अफजल खान. कोणाला. छत्रपतीना. राजे खूप दिवसाची इच्छा आहे, या आलिंगन द्या, बैठक बसू, तह करू, वाटाघाटी करू. पण आलिंगन देणार कसा होता. अशा वाघिणीचा तो छावा
कार्यक्रमच केला. त्याला मारलं मला हे सांगायचं नाही, मला गाभा फक्त आलिंगन महत्वाचं आहे. दिसायला दोघांचं बरोबर आलिंगनच दिसते, पण आलिंगनात प्रेम आहे का? कपट आहे, द्वेष आहे, स्वराज्याविषयी तिरस्कार आहे, हे झालं द्वेषाचं आलिंगन. पण जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंगात जे आलिंगन सांगतात ते प्रेमाचं आलिंगन आहे. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, गजानन महाराज आदी संतांनी जर एखाद्या साधकाला आलिंगन दिलं, त्याच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संतांनी आलिंगन दिलं मोक्ष मिळतो. नाही पटत महाराज का? आतापर्यंत तुम्ही असं सांगितलं की मोक्ष देण्याचं काम देवाचं आहे. मोक्ष कोण देतो? देव. आणि आजच्या अभंगाचा मोक्ष कोण देतात? संत. एक बोला हो, असं कन्फ्यूज करू नका. घडी सांगायचं देवाकडे मोक्ष, घडी सांगता संतकडे मोक्ष. आम्ही नेमकं कुणाची भक्ती करावं? खरं सांगा, नेमका मोक्ष कुणाकडे? तर त्याचं उत्तर आहे का? देव मोक्ष देतो नाही असं नाही, पण देवाकडला मोक्ष लेट प्रोसेस. सरकारी काम आहे ते, बघू करू, ह्याच्यातून बसव त्याच्यातून बसवी, तर कशातच नाहीत, पण नुसते नादी लावतात लोकांना. हे देवाचं काम. संताचं काम तसं नाही. आपण सारी के करीती तात्काळ, आपण सारी के करीती तात्काळ, तात्काळ शब्दाचा अर्थ न विलंब. आपण सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. संतांकडे फास्ट प्रोसेस, देवाकडे आकाशन फेल जातो. देवाच्या दारी उभा, इकडे आख्या क्षणाचं कामच नाही. अर्धा क्षण घडता संताचे संगते, तेने होय शांती महत्व. संताकडे फास्ट काम आहे. त्याच्या पुढचं आहे का? देवाकडे फक्त मोक्ष आहे, देवाकडे फक्त मोक्ष आहे. संताकडे मोक्षाची पंगत आहे डायरेक्ट. जय नगातली मूर्तीची गावानी, मूर्तीची गाव भांडी. जय नगातली मूर्तीची गावानी, मूर्तीची गाव भांडी.
बसणारे म्हणते हे का धावत तर बाई एकमेकाच्या अंगावर. आमची काय डोके चक्रम झाले तर का काय. ह्याला लय घासावी लागत. हे गायन वादन इतकं सोपं नाही. जिंदगी गेली काकांचा सहा लागा नाही. ताल तर त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. गुरुदी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळत आहेत. हो तुझ्या नादाने माझं विसरलं बाळा, पण तू नाही रे शिकला. पकवा जाऊ बसलं ती शाईच पाडली, पिटी बसलं तर भाताच फोडला, येणं दिला तर तारा थोडल्या, टाळगाळ्या दिला तर त्याच्यात बोट गवून घेतली. तू फक्त एकाच लायकीचा आहे, वदनी कवळ घेता नाम गॅस रे हरीचे तरी बस के बात नाही ओन निकलो चलो. बऱ्याच गुरुजीने शिष्य घरी काढून दिले. हे गायन वादन हे रक्तात असावं लागतं, ते कोणाचंही काम नाही. गाणारे वजनदार, वाजवणारे वजन, ऐकणारे बी वजनदारचे टाव करून काय चाललं रे ह्यांचं नेमकं काहीच चाललं नाही. संतांकडे मोक्षाची पंगत हे विषय चालू आहे. जयाने घातली मुक्तीची गवाने, मिळविली मांदी वैष्णवांची. गवांदी या शब्दाचा अर्थ पंगत. कशाची? मुक्तीची म्हणजे मोक्षाची. देवाकडे फक्त मोक्ष आहे, माऊलीकडे मोक्षाची पंगत आहे. पंक्तीत का समर्थाच्या पंक्ती भोजने, तळलेल्या वरिल्या एकची पक्वाने. सामान्य असो मोठा असो संताकडे भेद नाही. देवाकडे मोक्ष मिळतो लेट प्रोसेस, संताकडे फास्ट काम आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात मोक्ष सायुजता जोडी. नाथ महाराज म्हणतात त्याच्यामुळे मला पुन्हा 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 असं वाटतं की मज वाटे त्याशी आलिंगन कदा न सोडावे. काय फायदाय आलिंगने सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उच्चटे, समळ उठे मी पण आलिंगने. संताची दिव्य झाली माझ्या काया मस्तके पायावरी त्यांच्या ठेविता. आलिंगनाचा महिमा आहे. संतांनी आलिंगनले मोक्ष प्राप्त होतो. कुणाला मिळाला आहे का? पैठण निवासी नाथ महाराज. नाथ महाराजांच्या घरी देव काम करत होता. कामडीने पाणी जागरी जगरबानू आहे, न सांगता असे भक्ताची घरी कामी न सांगता करी. न सांगता काम करतो. पैसे देऊन माणसं काम करण्यात. आता एका पोराला एका शेटकडे 40,000 महिना ठरला. त्या शेटने सांगितलं काम नीट करावं लागतं बरं का. ते मला शेटजी काम नीटच करतो, फक्त माझ्या 2 अटी तुम्हाला मान्य करावं लागतं. बोल. पहिली अट मला झोपेतीन उठला की जेवायला लागतं, दिलं. दुसरी अट मला जेवलं की झोपावं लागतं. इतका आणला पाहिजे तुला. अरे तू उठलं की गिळीतो आणि गिळलं की मुरसतो. काम काय स्वप्नात करणार आहे का? लबाडाचा धंदा येणार. पैसे देऊन माणसं काम करणार सध्या. आणि देव फुकट काम करतो. नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम केलं. अजूनही भगवंत तिथं पाणी भरतात. आहे एकनाथ ऋषी त्या घरी पाणी वाहशी. त्या नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या. रोज. आपल्याकडे सणाला सुद्धा होत नाहीत आता. सण येतात आणि सण निघून जातात. सण गेल्यावर काय का म्हणते मला सुनच वाटते. सण गेला काय ग? अगं सुनबाई सण निघून गेला. तुझं मोबाईलवरच ध्यान होतं, सणावर ध्यान ठेवी जावं जरा. जुन्या पिढीनेच परमार्थ आणि संस्कृती टिकून जाणे. इथून पुढचं काही खरं नाही. हे शिकलेली माणसं निवड येड्यावानीच करायला लागलं. ते आता घ्यायचं सण आणि कशाचं काय, त्याचे उत्सव आणि त्याची परंपरा त्याच्याविषयी जिवाळा काही राहिलं नाही. रोज पुरणपोळ्या व्हायच्या. आणि पोळी सुद्धा अशी होती, गिरजा मात्याने बनवलेली पोळी अशी गळवणी टाकली तर पोळी जाग्या वेगळायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. गळवणी टाकली की त्याने समर्पण केलं पाहिजे. नाही तर आताच्या पोळ्या आय 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 आय. आमचं एक मित्र एका गावात जेव्हा गेले तर अंगठा मुरगाळा पण पोळी तुटलं नाही म्हण. अरे काय लबरची का काय का काय. वाहनं लागल्या. लाडू फेकून आला. डोकं फुटलं पण लाडू फुटला नाही. मग दगडाचा बनवला होता का डाळीचा होता बने आमका. आलंय जडा असतात म्हणा. काय काय साहेबाला नाहीच मिळ लागत त्यांना शेवटपर्यंत. एकाच कुकर मध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकी वाडी, मध्ये गरपे वाडी, वर कोरडे वाडी. नेमका कोणचा भात खावा? नवीन मुलींचं काय झालं? नवीन मुलींना तर काय नाही, नवरी उपाशी मारायचे. त्यांनी तुम्ही स्वयंपाकाच्या भानगडीत पडूच नका.
तुम्ही शिक्षणासाठी बाहेर आहे, ते मात्र तुम्हाला नॉलेज नाही, अनुभवाचं तर पत्त्या नाही. आणि आईचा लाडा मारण्याचा सुट्टीला त्याला किचन खोलीत येऊन देत नाहीत. आणि लग्न झाल्यावर काय तिकडं आई नाही, तिकडे सासू, जगदंबेचा अवतार, जाळंदूर संगच. एका पुरीचं झालं लग्न, सासूबाईने सुनबाई करा पोळ्या, हिमले चपात्या चटणी पोळ्या कशा करायच्या, यूट्यूबला टाकलं पोळ्या, सगळी रेसिपी आली. निम्मा स्वयंपाक तयार झाला आणि मोबाईलच स्विच ऑफ झाला. आमटीला मिरच्या किती टाकावं ह्याचाच मेळ लागला. पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजे, कमीत कमी 10 तरी मिरच्या पाहिजे. माणसागणी यार मारी ती का काय माणसं, माणसागणी 10 म्हणजे 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या. नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारे किचन खोलीत आणि त्यांनी भाजीचा कलर बघितला, त्यांनी कलरवरच क्वालिटी ओळखली. म्हातारे म्हणले मला भूकच नाही, मला नाही जेवायचं. तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसता उड्यात हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी. म्हातारे म्हणजे मरची नको खावलंय तिखट आहे. हे मला माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच वाटत नाही. मी खाणार, आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाला त्याच्या कानातनं दुरण डोळ्यातून गळा 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 पाणी. त्याची बायको जवळ आली म्हणजे होय व होय व भाजीत काय कमी जास्त नाही म्हणा. नाही नाही भाजी जगातच एक नंबर. डोळ्यात कस काय पाणी आलं ते मला आनंद आसुरीत आनंद आसरू. देऊ का अजून थोडी भाजी, नको म्हणला. हेचा आनंद लय झाला, मरण म्हणला. अरे हाय जाई बघन गाय तर्रा. पुरीला साहेबाक शिकवा, पुरींच्या आया नुसत्या म्हणतात आम्हाला कलेक्टर जावाय पाहिजे, उपाशी मारायचाय का. हेंबडी मुलगी कुणी गेली साहेब यानं काय व्हायना. त्याला 25,000चा मोबाईल. साहेबाक शिकवा आधी. आपल्या मुलीला शाळेत संस्कृतीत स्वयंपाकाचं व्यवहार ज्ञान प्रत्येक गोष्टीचं नॉलेज पाहिजे. या आयांनी मरणाचं लाड केल्यात पुरींचं. आणि 50% पुरींचा संसार आयांनी मोडल्यात. लग्न झाल्या 5-5 मिनिटाला घाला तिला फोन करीत असता, ए आया हो. ज्या दिवशी लग्न करून गेली त्या दिवशी ती सोडून द्यायची. 5-5 मिनिटाला फोन, हॅलो कसं आहे ग वातावरण. ती म्हणते हाय जरा गंभीर आहे पण हातावर याजोग हाय. बघ कसं होतंय काय. नाहीच कोण हातावाला तर जावय बापू तर काय तुझ्या शब्दाच्या पुढं नाही. त्याला गोड बोलून इकडं आण, आपण इकडे टपरी टाकून देऊ. का मोडीता तिचा संसार, जगू द्या ना. ही 5-5 मिनिटाला फोन करायचा आणि तासा व्हिडिओ कॉल करायचा. काय करायचं तुम्हाला. महिन्यातून 1-2 फोन ठीक आहेत बघ, कसं काय सुखा समाधान चाललंय. या आहे अशात ह्यांनी संसार मोडल्यात पुरींचा हाती लाडामुळं. अरे तिला असं तावून सुलाकून निघली पाहिजे. प्रत्येक गोष्टी त्याला हँडल करता अशी परिपूर्ण आपल्या मुलाला बनवण्याची जबाबदारी ही तिच्या मातोश्रीची. मायबाप हे तुम्ही घडवा. तुमच्या आईने तुमच्या संस्कार केले म्हणूनच तुम्ही संसार पेलताय ना. तुम्ही तशी जबाबदारी त्याच्यावर टाका तर हे संसार टिकणार आहेत. सगळ्या चुका सासूच्या बी नसतात. हे आईने बी जरा नीट राहा. विडलं गिरजा मातेने केलेली पोळी इतकी सुंदर. पोळी गळून टाकली तर पोळी जाग्या विकरायची. आणि त्या पोळ्या खाण्यासाठी एक सामान्य घरचा बालक तेथून राहिला होता. त्याचं नाव गावबा. आहे आपले साधं पोळ्या खायसाठी आपलं साधा सामान्य. शाळेतच गेलं नव्हतं ती. आणि आलं डायरेक्ट नाथबाबांकडे पोळ्या चोपायसाठी. मस्तपैकी पोळ्या हाणायचं, झोपायचं. हळूहळू कथेला बी बसायला लागलं, गोडी लागली. परत देवपूजे नाथबाबाला बसले की छोटी मोठी कामं करायचं. पाणी आणून दे, फुलं आणून दे, अशी छोटी मोठी कामं करायचं सामान्य. नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित 4 वेळेस 6 शास्त्र 18 पूर्ण त्याच्या उलटी पाठ होती. त्याच्यामुळे तो जे हरीच कुणाला घालीत नव्हता. तुमच्याकडे ज्ञान किती ह्याला किंमत आहे, तुम्ही नम्र किती आहेत ह्याला किंमत आहे. हा वाकायला शिका माय बाप. लोक म्हणते शिकला तेव टिकला. हा जे वाकला तेवच टिकला. ज्याला इलेक्शनमध्ये निवडून यायचं त्यांनी कामं कमी करायची, वाकाय शिकायचं. कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही. जास्त कामं केल्या उलट लवकर लोक पाडीत्यात. ही लय कामच मापात चालवायला द्यायची. फक्त गोड बोलत राहायचं, वा 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 जे अरे लोक म्हणतात भारी मान. लोकाला काय कामाचं घेणं देणे, फक्त मला किंमत द्या. हे असंच चालू आहे सध्या. कामाचं काय येतं. त्याच्यामुळे लोकांसारखंच आपण भरायचं गोड बोलून. वाकायला शिका. लहानपणा देगा देवा महापुरे
मोठ्याल्या खोडाची झाड जरा रगील होती, म्हणजे पाण्याला छती काढून उभं राहू. याला पाण्याच्या नादी लागायचंय. जे पाण्याचा झपका दिला काढ दिशेने मोडून पडली. मोठाले झाड मोडलेले बारकाल्या लवळ्याने बघितलं. त्याच्यातले एक मुकादम जरा जुना म्हातारा हुशार होता. म्हणलं हे बारकीच्यानं सांगितलं लवळ्या हो रगीलपणा करू नका बरं, पाणी आलं की अंग टाकून द्या झोपा. वाका म्हणले आलं पाणी दिलं अंग टाकून झोपलेलं पाणी गेलं निघून. पाणी गेलं की परत उभं राहिले. कोण कोण राहिले र ते तेला वाळले वाच. ते कशामुळं टिकले? वाकल्यामुळं. त्याच्यामुळं वाकायला शिका. हरिपंडित वाकतच नव्हता. नाथ महाराजांनी एक दिवशी मला रामायणाचं उत्तरखंड कोण लिहिणार? नाथ महाराज म्हणले गावबाली तेवले ते बोहळा आहे म्हणले. असू दे बोहळा, बोहळा असाव पण गाभोळा नसाव. गाभोळा म्हणजे अर्धा पिकलेला ना अर्धा शहाणा असाव पण अति शहाणा नसाव. येडा असाव पण घाली येडा नसाव. विठ्ठल गाभोळा नको. गाभोळा म्हणजे अर्ध ज्ञान. मला म्हटलं डोक्यावर हांडा पूर्ण रिकामा ठेवा तरी त्रास नाही, पूर्ण भरलेला ठेवा तरी त्रास नाही, पण अर्धा का भरलेला हांडा डोक्यावर ठेवला मान का गेलाच फटाळा फटा. ती गप बसत नाही ना. अर्धवट ज्ञानाचं ह्यांत कळा हानीत असतं. वाय 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 करणार ती गप मारणारच नाही. जे अति विद्वान आहे ती माणसं शांत असतात, ती वादाच्या पुढे गेलेले असतात. आणि जी लय मूर्ख आहे ना त्याला भांडणं कसे करायचं हेच कळत नाही. भांडणाचा नाद कोणाला ज्याला थोडं कळतं का ते जास्त येडेवाणी करतं. 2-4 पुस्तक वाचणारेच आम्हाला प्रश्न करणार कीर्तन करताना धोतर का घालता? बरोबर करू का? जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरत? म्हणलं मग यात येऊ नये म्हणून. एक जण म्हणला पांडुरंगानं रुक्मिणीवर अन्याय केला. हा काय केलं बा पांडुरंगाने? आता नाही म्हणलं तुझं काय म्हणणं काहीच नाही म्हणला. तुम्ही म्हणता स्त्री पुरुष समानता आहे, महिलांना किंमत दिली पाहिजे. मग देवानं बायको असून रुक्मिणीला जवळ का घेतलं नाही? पंढरपुरात लांब का ठेवलं? पंढरपूरला गेलेत ना दर्शन, देवाच्या जवळ रुक्मिणी आहे का? नाही ना, लांब आहे. डायरेक्ट त्यांचं ऑफिसच वेगळं आहे. ह्यांचं इकडं असं 25 हात लांब आहे, असं तिरक्या बाजूला असं महाग. का देव पुढं रुक्मिणी महाग का? त्यांनी मला तडकाच लावला. देव पुढं रुक्मिणी महाग का? म्हणलं तुझा एवढाच प्रश्न आहे देव पुढं रुक्मिणी महाग? हा म्हणलं ऐक, म्हणलं तू विठ्ठल आणि तुझी मंडळी रुक्मिणी, तुम्ही दोघं मोटरसायकल बसले, तुझी रुक्मिणी कुठे बसती? ते मला महागच असते. मला आमचं तसंच आहे. उलट आमची रुक्मिणी 25 हात जागा सोडू नये. आताची रुक्मिणी आया 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 ड्रायव्हरच कळा ना कोण आहे. रुक्मिणी विठ्ठलाच्या बी पुढे मुंडक काढते या. अरे जीव चालला गिर टाकू टाकू, त्याला पेट्रोलला पैसे राहिले, त्याची क्लच मध्ये बोट गावतात आणि तुम्ही मागून पुढे मुंडक काढले ते हँग होतंय. मरायला लागलं ती गिर टाकू टाकू. रुक्मिणी काही इकडे येऊन प्रश्न करायचे. मी म्हणलं देव पुढं रुक्मिणी महाग का? म्हणलं तू ऑफिसला जाताना तुझ्या मंडळीला सोबत घेऊन जातो का? म्हणलं नाही घरीच असते. म्हणलं हे तसंच आहे, पंढरपूर ऑफिस आहे. पण तो मला आम्ही कुठं कार्याला पाहुण्या रावळ्याकडे जाताना जोडीनं जातो की? म्हणलं मग आमचं बी देवाने रुक्मिणीला नेलंय की कुठं? संताकडे. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. देवला जा बरं. देवला लांब आहे का? देवला जोडीनं का? संताकडे जोडीनं पंढरपुरात जगाचा कारभार चालवायचा. आणि ते कारभार चालवताना रुक्मिणीचा व्यत्यय नको म्हणून मागं थोडं अंतर ठेवून ठेवलंय. विडल असलेले वाढल्या ते ओ प्रश्न करणारे अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैचा गोपाळ पावे हरे. आचार नाही विचारण्या उगा काहीतरी 2-4 उलट्या खोपडीच्या लेखकांची पुस्तकं वाचायची आणि आम्हाला येऊन प्रश्न करायचे. तू काय आमचा अध्यक्ष झाला का? तू आमच्या संप्रदायाची टीका करायला निघाला? ज्ञानोबा आहेत हे कळस सुद्धा साक्ष देतोय. आळंदीवरून ज्ञानोबा पंढरपूरला निघाले की ज्ञानोबारांच्या मंदिराला निर्जीव कळस हालतोय. ज्ञानोबारांची ताकद आहे. कोण हलवतय? ह्या प्रस्थानला आळंदीला माऊली प्रस्थान झालं की कळस हालतो. निर्जीव कळस आहे पण असा साक्ष देतो. कस काय कळस हालतो? ज्ञानोबा समाधीतून बाहेर निघाले लहरी प्राप्त होता. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी आणि त्या लहरीच्या जोरावर कळस हालतो. ही ज्ञानोबारांची ताकद आहे. कोण म्हणतं शास्त्र ही श्रद्धा आहे, ही तर अंधश्रद्धा नाही. विडवलं गाव बाबा बोळाय म्हणले असू दे. तेव कस काय लिहिणार? आणि एक वाक्य सांगा, देव हा बोहळ्या माणसालाच भेटत असतो बरं का. लय चॅप्टर माणसाचं बी परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं तर्कवान असतात. हे असंच कान तसंच कान. आणि भोळा माणूस श्रद्धावान असतो. देव हा बोहळ्यालाच भेटत असतो.
बोलायला भेटत असतो ले चॅप्टर माणसाचं परमार्थात काम नाही. हरिपद प्राप्ती भोळ्या भावी कशी अभिमानी अशी गर्भवास गाव बाबू आहे लिहणार रामायण कस काय त्याला जवळ बोलवलं आणि नाथ महाराजांनी आलिंगन दिलं. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काय नाथबाने गावबाला आलिंगन दिलं त्या गावबाची काय दिव्यमय झाली. गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजही पैठणला जा नाथ महाराजांच्या मंदिर शेजारी मंदिर कोणाचं आहे गावबाचं. फक्त पोळ्या खाण्यासाठी आलेला गावबा पण नाथ महाराजांनी आलिंगन दिलं तर आज त्याचं मंदिर झालं. हा संतांचा महिमा शब्दामध्ये प्रगट करता येत नाही. अभंगाच्या दुसऱ्या ऐसा संताचा महिमा कैसा काय ऐसा आलिंगन दिलं तरी मंदिर झाले झाली बोलायाची सीमा. काय शब्दामध्ये वर्ण तुको बरे मले माझे शब्द संपले झाली बोलायाची सीमा. दोन चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. हातानं टाळे मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही थांबा एक मिनिट थांबा. 2-4 मुलांनी उभं राहून मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करा. कीर्तन संपले सोशल मीडिया टाळ्याची क्लिप पाठवून सगळे तिथं खाल्ल्या. श्री क्षेत्र हराळगोटा तालुका रिसोड जिल्हा वाशिम. संत गजानन महाराजांच्या पवित्र दरबार भाविकामध्ये कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळव द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जर एकी असेल किती भव्य आणि दिव्य स्वरूपात नामयज्ञ सोहळा संपन्न होऊ शकतो. गजानन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हातवर. अर्ध्या मिनिटासाठी महिला पुरुष सगळे लेफ्ट राईट सगळे दोन्ही क्या बात. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बार कुमाई ताली 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 हा 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 बार कुमाई बार कुमाई बार कुमाई हात काढिया धोबा धोबा वा मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. फ्रेश झाली माणसं. गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागली. आता परत सूर्य फुलावाने माना टाकलं काय काय सुरुवातीला
टाळ्या वाजेला प्रसन्न होतं. हे जे करायचं त्याला धर्म करे, असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विसरा, पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊन ऐका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, आयुष करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली गेलं असं पाऊल कधी टाकू नका. मुलं आणि मुली दोघांनी आपल्या आई वडिलांची इज्जत, त्यांची मान समाजामध्ये त्यांचा स्वाभिमान हे जपणं गरजेचं आहे. आणि मुलींना सुद्धा सांगणे, तुम्हाला पळून जायचं ना जरूर जा. आम्ही थांबा म्हणल्याने तुम्ही थांबणार नाहीत, तुम्ही तुमची बुद्धी घाण ठेवलेली. पण जायचंच असेल तर लग्नातून पळून जाऊ नका, अगोदर जा. त्या बापाने काय बेतलं, किती कष्ट, किती यातना सहन केल्या, तो एक दिवस पाहण्यासाठी त्या बापाला माहिती. त्याचं काळीच 20 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपले. आणि तुम्ही म्हणता माझं त्या पोरावर प्रेम आहे. आणि बाप वैरी का? तुमचं असं 1.5-2 महिन्यातलं 2 वर्षाचं आणि 20 वर्ष तुमच्यावर प्रेमच केला ना. तो मुलीच्या लग्नाचा दिवस पाहण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचे 20 वर्ष त्यांनी मातीत घातले. तो एक दिवस त्यांनी सगळी भाजी लावून पाण्याला लावून, त्या दिवशी तुम्ही मान समाजात, कालच पेपरला बातमी, लग्नातून तुम्हाला जायचंय तर आधी मरा ना. तो एक ही मुलींना सांग, मुलं सुद्धा, अरे त्या बापाने आपलं जीवन घडवण्यासाठी काय खस्ता खाल्ल्यात. बघा त्या आईच्या चेहऱ्याकडे, डोक्याला तिच्या तेल नाही, 3 रंगाचं लुगडं निसते, चप्पल फाटली तर फडक्यानं बांधते, ती रात्रीचं कालून सकाळी गरम करून खाती. का तर तुमच्या शाळेची फी भरायची, मंगळसूत्र काय काय आहे घाण ठेवलं पोरांच्या शाळेचे, पोरीच्या शाळेच्या फी भरण्यासाठी. आणि मूर्खांच्या नादी लागून अक्कल घाण ठेवून तुम्ही आयुष्यात चुकीचे निर्णय घेता. लाज वाटत नाही का आई बापाची मान समाजात खाली घालताना? जरा स्वाभिमान जरा ठेवा. ज्ञानोबा तुकोबांच्या राष्ट्रातल्या पण माणसं, सावित्रीच्या, अहिल्याच्या, जिजाऊ मातेच्या, झाशीच्या राणीच्या तुम्ही लिखित असे चुकीचे निर्णय घेताना जरा त्या आई बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. आणि केस जर पकडण्यात आली, पोलीस स्टेशन समोर उभा केलं तर पोलीस डायरेक्ट निर्णय देत नाही. ते आधी मुलीला विचारतात, तुला या मुलासोबत जायचंय का बापासोबत जाय, तुझ्या जवळचा व्यक्ती कोण आहे? ती म्हणते मला बापासोबत जायचं नाही, मी ह्यांना ओळखत नाही, मला मुलासोबत जायचंय. 20 वर्ष जपलेल्या बापाला तू ओळखत नाही म्हणते. काय त्या बापाचं काळीच चिरत असेल. ही घडलेल्या घटना आहेत. याचा जरा आचार विचार प्रत्येकानं आत्मचिंतन करा. आम्ही सांगायचं, तुम्ही ऐकायचं. तुम्ही एवढे बुद्धू नाहीत, बाकीच्या मूर्ख गोष्टी तुम्हाला सांगावं लागत नाही, चांगलंच बरं सांगावं लागतं. आमच्यापेक्षा तुम्ही ज्ञानीत हे सांगण्याचा विषय का? तुम्हाला बाकीचे बरं निर्णय तडका फडके घेता येतात. आणि आम्ही सांगायचं तुम्ही मूर्ख आहेत का, इतके बुद्धू आहेत का तुम्ही? आमच्यापेक्षा लई तुम्ही उघडून पेलायत महाराज. म्हणून वाक्य सांगतो, मुलं आणि मुली, प्रत्येक वेळेस मुलाची चुकी धरू नका. मुलीने सुद्धा आपलं पाऊल कोणत्या दिशेने जातंय याचं प्रत्येकानं आत्मचिंतन करा. विडवलं देश ज्ञानोबा आहे तुकोबारांच्या राष्ट्रातले आपण माणसं आहे. या भारत देशाची संस्कृती नाही माय बाप. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरेचे दास जन्म घेते, असा पवित्र भारत देश आहे. त्या भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? माझी जामुने माझी जामुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जामुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जामुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा.
अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहे. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जातीपातीचं राजकारण छत्रपतींनी कधी केलं? स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा? पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान नसणारे आपण माणसं आहेत. त्यांचे विचार आपल्या जीवनात ठेवा. शिवजयंती आली आता जवळ. हळूहळू वातावरण सुरू झालं आता गरम. राजे, तुमची महाराष्ट्राला गरज आहे. तुझी राजेंची गरज आहे हे सगळ्या जगाला मान्य आहे. पण तू नेमका कशासाठी आलाय बा? तू फक्त वाटल्या मोकळ्या करायला, ढाबे मोकळे करायला, आई बाप हाणायला, गावात भांडणं करायला, डीजे वाल्याला घाबरायला का? तू फक्त धिंगाणा करण्यासाठी तुझा जन्म आहे का? तुम्ही मावळे छत्रपतींचे राजे जन्माला या. राजे येतील, तुम्ही मावळे तो व्हा. त्यासाठी 3 वाक्य ऐकत तरुण युवकांनो. कष्टाच्या आणि परमार्थाच्या जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज. धंद्याला नम्रतेचा चढवा साज. जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज. असा संकल्प धर्माच्या मंडपाखाली करा तुम्ही आज. थोड्या दिवसामध्ये तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज म्हणजे या विश्वाला लाभलेले एक अतुलनीय वरदान आहे मायबाप. याचं कारण सांगतो. दूरदृष्टी किती असावी. आणि दूरदृष्टीचा राजा म्हणून संपूर्ण जगानं छत्रपतींकडे पाहिलेलं आहे. इंग्लंडची राणी एलिझाबेथ तिने त्याच्या आत्मचरित्रात लिहिलंय की असा राजा जर आमच्या देशात झाला असता, आम्ही जगावर नाही, आम्ही दुसऱ्या ग्रहावर सुद्धा राज्य केलं असतं. इतका दूरदृष्टीचा राजा तुमच्या महाराष्ट्रात झाला. पण तुमच्या राजाची तुम्हाला किंमत तिने डायरेक्ट वर्णन केलंय. कारण इंग्रज शिवाजी महाराजांच्या काळातच इथं येत होते. पण छत्रपतीने ओळखलं होतं ही जात खतरनाक आहे. व्यापाराच्या नावाखाली येणं हळूहळू राज्य करायला त्यांना असे कर बसवले, असं लायकीतच ठेवलं होतं मायबाप. राजे होते तोपर्यंत वळवळच नाही. आणि नंतर मग हळूहळू राज्य मायबाप त्यांनी वाढवत नेलं. दूरदृष्टी मायबाप. आणि सगळ्यात महत्वाचा विषय एवढा असून सुद्धा वारकरी संप्रदायाविषयी इतकी तळमळ. तुकोबारांना आपलं गुरु मानलं. भक्ती शक्तीचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि त्यांनी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. 18 पगड जातीतली मावळे एकत्र केले. संत महापुरुष यांनी जातपात कधी पाहिली नाही. हे सध्या महाराष्ट्राचं जे जातीपातीचं वातावरण चालू झालं ना, ही महाराष्ट्राची व्याख्या नाही. आणि महापुरुषाला जातीत वाटून घेणं हा त्यांच्या विचाराचा अपमान आहे. भगवान बाबांनी सुद्धा तळागाळात समाजातला शेवटच्या घटकापर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचवा यासाठी कार्य केले. कोण भगवान बाबा? 5 कर्मेंद्रे 5 ज्ञानेंद्र नाकराव मन यांच्यावर ज्यांचा होता ताबा आणि वारकरी संप्रदायाचा ज्यांनी शोधून काढला गाभा, त्यांचं नाव संत भगवान बाबा. संतांनी जातीपुरतं मर्यादित काम केलेलंच नाही. वामन भाऊ असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, आदी करून सर्व या महाराष्ट्राच्या भारत देशाच्या मातीमध्ये झालेले महापुरुष, त्यांचं कार्य कोणतं? सगळ्याला सोबत घेऊन यारे यारे लहान थोर. पण आपण आपली बुद्धी त्यांच्यावर लादितोय आणि त्यांचे तसे विचार होते असे दाखवतोय. हा त्यांच्या विचाराचा अपमान आहे. सगळ्यांनी एक राहा. जातीपातीचा विचार आपल्या अंतःकरणाला शिवू देऊ नका. ही फक्त एवढी एक जागा आहे महाराष्ट्रात. वारकरी संप्रदायात त्याचा विचार नाही. आज एवढा हजारो समाज आहे. एका जातीतले आहेत, एका पंथातले आहेत. मांडीला मांडीला बसलो. ज्ञानोबा तुकोबाची कृपा. महाराष्ट्राच्या मातीचं हे खरं वैभव आहे मायबाप. 10 लाख वारकरी माऊलीच्या सोबत आहे. कधी जातीचा दाखला विचारला कोणाला? नाव सोडा, आडनाव सोडा, माऊली शिवाय बोललं नाही. माऊली या, माऊली बसा. एवढी एक जागा इथं हजारो माणसं सगळा द्वेष मत्सर सोडून एकत्र धर्माच्या मंडपाखाली येतात. दुसरीकडे माणसंच कुठे एक होते. ते जत्रेला भांडण, यात्रेला भांडण, सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती परत बोंबाल त्यात 500 ठरलं आणि 300 दिलं. ज्याने सभा ठेवली त्याचा कार्यक्रम वाजवून टाकतात. लोक काय इतकी सुतात आहेत का? पण हिथं कसे बसले ते शिस्तबद्ध, प्रेमानं, उत्स्फूर्त सहभाग. हे संप्रदायाचे विचार आहे. म्हणून एक राहा. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं. आणि ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. म्हणून एकीला किंमत आहे. आणि घरामध्ये सुद्धा एक विचार ठेवा. 4 भाऊ जर एकत्र असतील तर गावात सुद्धा दबदबा. चौघ पण एकत्र आहेत बरं का. नादी लागून नका. झपकी होते ना आपल्याला. मेजॉरिटीला किंमत आहे ना, एकीला किंमत आहे मायबाप. त्याच्यामुळे घरात एक विचार ठेवा. आणि यासाठी मग ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगणं असतं, लग्न जमविताना मुलाची आणि मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं वय. त्याची कसले बी असू द्या समजूनच त्याचं लय हाल होतात. ते आईकडे गेले की आईसारखंच बोलतो, बायकोकडे गेले की बायको सारखंच बोलतो. आईला म्हणतो तुझंच खरंय, बायकोला म्हणतो तुझंच खरंय. दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं आहे. मरण का त्याचं लय हाल होत्यात.
आईला बोलावतं बायकोला राग, बायकोला बोलावतं आईला राग, मित्राला फोन करावं तर ती प्यायला पैसे मागत येतात. म्हणजे एक कुठं नाही का, ती चहूकडूनच हँग झाले, त्याला काही सुधारणा नाही. ते मला ना 3 वाक्य सांगतो: आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण महत्वाचे आहेत. निर्व्यसनी जीवन जगाय तरुण पिढीला विनंती: 9वी 10वीची पोरं 10 रुपये लाजा वाटल्या पाहिजे राव. आणि आई वडिलांनी बी जरा पोरावर दबाव ठेवा. दहशत असल्या बापाचा साठी चळ चळ कापलं पाहिजे पोर बापाला. बापच सुतात राहिले नाही तर आता पोरं कोणाला भेटते. परवा पोरग 10वीच होतं, माझ्या पुढे गुटक्याच्या पुढे पडले. म्हणजे खाऊ नको, गप बसा महाराज, आम्हाला सांगू नका, आमचं आम्हाला चांगलं कळतं, जास्त खा पण पूल नको म्हणलं. आणि म्हणलं मी माझ्या बापाला भेट नाही, तुम्हाला भेटतो काय गुटखा खाता. तेवढ्या त्याचा बापाला की मुठी दाबल्या, मुठी मागं लपवलं. मी म्हणलं का रे बापाला भेट ना, का बिहाला भिलो म्हणून मुठी लपवलं नाही, ह्याच्यातला निम्मा गुटखा बाप मागवतो म्हणून मागं लपवलाय. धन्य माता पिता तायाच्या. काय पोराकडून अपेक्षा करायची. मंदिरात म्हातारे पत्या खेळतात म्हातारी माणसं, आणि ती परत मोबाईल, त्या तरुण पिढी बिघडली. तुम्ही पत्या खेळता आणि मारुतीला राणी दाखवता, त्याचं काय करायचं. तू आधी नीट राहना. तू अरे तू का म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच आधी आपण नीट राहावं, परिपूर्ण व्हावं, मग दुसऱ्याकडे बोट करावं. नुसती पिढी बिघडली. अरे पिढीचं बघू ना, पण तुम्ही काडी करू नका ना मंदिरात बसून. त्याने आपले आचार विचार याचं कळलं पाहिजे. निर्व्यसनी जीवन जगा, कुटुंबात एकी ठेवा, धर्म टिकवा, दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवू नका, पण